नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला अपराजिताच्या झाडाला कसं उगवायला पाहिजे बियांपासून. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले मित्रांनो, आता अपराजिताच्या बिया कशा तयार करायच्या असतात झाडावर ते आपण जाणून घेऊ. तर जे पण तुमचं अपराजिताचं झाड असेल मित्रांनो, त्याला फुलं लागतात. जसेच मित्रांनो त्याला फुलं लागले तर ते फुलं तुम्हाला पूर्ण झाडावरच वाळू द्यायचे आहे. ते वाळल्यानंतर मित्रांनो असं जे फूल आहे ते वाळून असं त्याच्या आतून अशी हलकीशी लहानशी शेंग घेऊन जाईल, जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि मग ही शेंग अजून थोडे दिवस ठेवायचे. मग ही अशी मित्रांनो पाहू शकता व्हिडिओमध्ये अशी मोठी होऊन जाईल चांगली आणि याच्यात बिया जे आहे ते तयार होऊन जातील. अजून काही दिवस ठेवाल मित्रांनो तर ही जी बी आहे ह्याच्यावर जी ही पाहू शकता तुम्ही शेंग लागलेली आहे म्हणजे अपराजिताच्या झाडाच्या बिया, तर ही पूर्णपणे वाळून जाईल. फुल ड्राय झाल्यानंतर म्हणजे ही अशा प्रकारे पूर्ण जशी फांदी पाहू शकता रंग फांदीचा जसा आहे तशी एकदम ड्राय झाल्यानंतर या शेंगला तुम्हाला झाडापासून तोडून घ्यायचं आहे. मग आपण याच्यापासून आता अपराजिताचं झाड तयार करू शकतो. तुम्हाला काय करायचं, जे अपराजिताच्या बिया आहे मित्रांनो ते काढून घ्यायचं आहे आणि अशी लहानशी कुंडी पाहू शकता अशा एवढ्या साईजची किंवा एवढ्या साईजच्या कुंड्या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्याच्यात तुम्ही आता हे बिया लावू शकता. तर बिया कशा लावायच्या आहे, एकदम खूप जवळजवळ नाही लावायचं आहे, थोडंसं डिस्टन्स सोडायचं आहे. आणि समजा मित्रांनो आपल्याला मोठ्या कुंडीमध्येच डायरेक्टली लावायचं असेल, आपल्याला रिपोर्ट नाही करायचं असेल म्हणजे दुसऱ्या कुंड्यांमध्ये त्यांना 100 वेळा शिफ्ट नाही करायचं असेल तर तुम्ही माझ्यासारखं एवढी मीडियम लेंथ कुंडी घेऊ शकता डायरेक्टली. पण याच्यात एक नुकसान आहे मित्रांनो, झाडाची वाढ जी आहे ती हळूहळू होत असते. आता या झाडाला उगवून 2 महिने झाले तर याची ग्रोथ पाहू शकता मित्रांनो किती हळू सुरू आहे. आणि याला काहीच दिवसा अगोदर मी लावलं आणि पाहाल याला तर हे जर्मिनेट पण झाले मित्रांनो. खूप चांगली याची फांदी मोठी पण लवकरच होऊन गेली एका आठवड्यात. तर हा फरक असतो थोडासा, कुंड्यांमध्ये फरक पडतो. जेवढ्या जास्त लहान कुंडी घ्याल तर रूट्स डेव्हलपमेंट तेवढं कमी होईल, अजून त्याच्या जागेची फांदी अजून जे फुलं आहे ते जास्तीत जास्त लागतील. तर ही एक काळजी नक्की घ्यायची आहे. मग तुम्ही म्हणाल जमिनीत वगैरे, तर जमिनीत चांगल्या लेंथचं झाड झालं समजा एवढं आपलं एवढं मोठं हाईटवर आलेलं आहे चांगलं अपराजिताचं झाड, मग जमिनीत लावणं तर बेस्ट राहील. पूर्ण असं जिकडे काही असेल तुमच्या जिकडे चढण्याची अशी काही हे असेल म्हणजे जिथे झाड चांगल्याने चढू शकते क्लाइंब करू शकते तर तिथे तुम्हाला ठेवायला पाहिजे, जेणे की झाड क्लाइंब होईल चांगल्याने आणि त्या झाडाची मग पुढे वाढ होईल. तर मग तसंच तुम्ही जमिनीत त्याच ठिकाणीवर तुम्हाला लावायला पाहिजे. आणि मग बिया कशा लावायच्या, थोडीशी माती काढायची आहे आणि जे बिया वाढलेले पूर्ण अपराजिताचे असे ठेवून द्यायचे. एकदम जवळजवळ नाही ठेवायचं, डिस्टन्स ठेवायचं जसं मी पण व्हिडिओमध्ये पाहू शकता ठेवलेलं आहे. तर असे डिस्टन्स तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मग मित्रांनो त्याच्यावर हलकीशी माती टाकायची आहे, खूप जास्त मातीच्या आतमध्ये नाही दाबायचं, हलकीशी माती दाबून द्यायची आणि मग त्याच्यावर पाणी टाकून द्यायचं आहे मित्रांनो. आणि मग आठवड्याभर नंतरच एक चांगलंसं हलकंसं रोप बाहेर येऊन जाईल आणि मग 10 ते 15 दिवस झाल्यानंतरच मित्रांनो याचं मोठं झाड तुम्हाला असं दिसेल माझ्यासारखं जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता. आणि मग याला आता ट्रान्सप्लांट केव्हा करायचं आहे, जेव्हा हे जे झाड आहे मित्रांनो याची वाढ एवढी होऊन जाईल मग तुम्ही याला नवीन कुंड्यांमध्ये लावू शकता. आता काही टिप्स सांगून देतो मित्रांनो काय करायचं आहे. जेव्हा पण तुम्ही याची जी पॉटिंग मिक्स तयार कराल तर त्याच्यात तुम्हाला 50% रेती रिव्हर सँड जी कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होते ती घ्यायची आहे आणि 50% जी काही माती असते मित्रांनो ती घ्यायची आहे. दोघांच्या मिक्सचर चांगलं करायचं आहे आणि त्याच्यातच तुम्हाला बिया लावायचे आहे. मग झाडाला खत केव्हा टाकायचे, जेव्हा झाडाचे चांगले असे पानं येऊन जातील आणि याच्यापेक्षा मोठं होऊन जाईल. व्हिडिओमध्ये पाहू शकता एवढं झाड होऊन जाईल तेव्हाच कोणतंही खताचा वापर करायचा आहे. असं लहानसं झाड असेल तर खत टाकणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अपराजिताचं जे झाड आहे ते बियापासून तयार करायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता इथे खताची प्लेलिस्ट येत असेल तर याला क्लिक करून नक्की पाहाल. खूप चांगले ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स याच्यात मी सांगितले या खताच्या प्लेलिस्टमध्ये क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिलेल्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की करा. धन्यवाद.